कर्जत तालुक्यातल्या मुख्य आणि गावागावातल्या अंतर्गत रस्त्यांची नव्यानं कामं ही करदात्या नागरिकांच्या कराच्या पैशातनं शासन आणि प्रशासन स्तरावरनं करण्यात आलेली नाहीयेत। पण ह्या नव्यानं झालेल्या रस्त्यांच्या कामावरती सध्या मोठ्या प्रमाणात मोठ्या आणि छोट्या खड्ड्यांनी सुद्धा त्यांचं साम्राज्य प्रस्थापित करत एक प्रकारे आपलं अतिक्रमण विस्थापित केल्याचं चित्र समोर येतंय। आणि ह्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेतनं आणि खड्ड्यांच्या अतिक्रमणांमधनं मात्र करदात्या नागरिकांना जीवघेणा प्रवास करण्याची आणि विकतचे शारीरिक दुखणं घेण्याची सुद्धा तर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। तर करदात्यांच्या कराच्या पैशातनं केलेल्या रस्त्यांच्या कामावरती झालेलं अतिक्रमण पाहता शासन आणि प्रशासनाच्या ह्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुद्धा चव्हाट्यावरती आलाय। त्यामुळे आणि शिवाय सणासुदी 5 दिवसावर येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडनं ह्या खड्ड्यांचा बंदोबस्त केला जाईल का, की गणपती बाप्पांच्या आगमन सुद्धा ह्या खड्ड्यातनं करावं लागणार आहे, असा संतप्त सवाल कर्जत तालुक्यातल्या करदात्या नागरिकांकडून उपस्थित केला जातो।